विनीची जोडी ही मैदानावरती पोहोचताना दिसतंय. अर्थात टेनिस क्रिकेटमधील ज्याला पोलीस सन्माननीय प्रशांत जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतो आपण देखील आमच्या क्रीडा मंचावर येऊन असं नसतं व्हायचं. प्रदीप देवलकर सर. टेनिस क्रिकेटमधील ज्याला बाहुबली म्हटलं जातं तो मिस्टर सुमित ढेकळे स्ट्रायकरच्या दिशेने दिसतोय. डावकर शैलीचा फलंदाज आणि सुमित ढेकणेच्या साथीला आघाडीचा विनीचा दुसरा फलंदाज फरदीन काझी नॉन स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्यासोबत गुणलेखक श्री प्रकाश पराडकर, डिजिटल स्कोरर सागर हेग्गा, 70-70 स्पोर्ट्स यूट्यूबच्या वाहिनीवरनं ही क्रिकेट स्पर्धा कव्हर केली जाते. आजची दुसरी रजनी. कालच्या या रजनीचा विचार केला तर कालच्या रजनीमध्ये 2 निर्धाव षटकं, 1 हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. करण मोरेची 44 धावांची फलंदाजी पाहायला मिळाली. आजच्या रजनीमध्ये पाहावं लागेल. आमचे ऑफिशियल्स मैदानावरती पाहायला मिळत आहेत. श्री अक्षय कोळंबेकर, श्री विश्वनाथ लिंगायक, श्री मेघेश मोंडकर आणि श्री आशिष मालवणकर हे या स्पर्धेचे ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमरेश पहिलं प्रारंभीचं षटक हाताळण्या गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. एके स्पोर्ट उरवडे क्रिकेट संघाकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अर्थात खोलवर टप्प्याचा चेंडू सावध पवित्रा घेतला जातोय. मिस्टर सुमित ढेकणेकडनं अर्थात एकेरी धाव घेतली जाते आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश पाहायला मिळतोय. बालाजी क्लब राजकोट क्रिकेट संघासाठी पंचांचा इशारा येतोय नो चेंडू म्हणजे नक्कीच फ्री हिटची संधी मिळेल ती यावी फरदीन काझी या खेळाडूला. उघडा डोळे पहाणे चेंडू फ्री हिट असेल अर्थात पहिल्या चेंडूवरती चुकी झाली. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नसते अर्थात सांघिक धावफलक पाहायला मिळतोय. नाममात्र 2 धावा धावफलकावरती नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकल्यानंतर बालाजी क्लब राजकोट क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. शेट मग हायस्कूल देवगडच्या मैदानावरती. फरदीन काझी उजव्या शैलीचा फलंदाज. व्यावसायिक क्रिकेटमधील अजून एक मोठं नाव आजच्या रजनीमध्ये. व्यावसायिक क्रिकेटमधील स्टारकश खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत देवगड नगरीमध्ये आणि आमने सामने उभे टाकतायत या दुसऱ्या फेरीच्या सामन्यांमध्ये 2 विजयी संघांमध्ये ही लढत. बॅटची किनार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक न होता, परिणामी एकेरी धाव फ्री हिटचा चेंडू होता आणि त्यावरती टोला लगवायचा हा मनोमल इरादा फरदीन काझीचा एकेरी धावेसाठी पाहायला मिळतोय आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकताना दिसतोय. तो नाममात्र 3 धावा धावफलकावरती. सामना 5 षटकांचा पाहायला मिळतोय. त्यामधील पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे. अमरेश गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय तो अमरेश कडनं. टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अखेरच्या क्षणी मगर मिठीत घेतोय. टेनिस क्रिकेट मधील बाहुबली सुमित ढेकणेला माघारी परतावं लागतंय. निताश आणि हताश मनाने पहिला विकेट इथं माघारी परतताना दिसतोय बालाजी क्लब राजकोट संघ. दिसतोय सुमित ढेकणे याच्या स्वरूपात मोठा प्राइज विकेट म्हणावी लागेल बालाजी क्लब राजकोट क्रिकेट संघाची माघारी परतताना दिसतोय. अवघ्या 3 या धावसंख्येवरती नाणेफेक जिंकली त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बालाजी क्लब राजकोट क्रिकेट संघाचा आणि अवघ्या 3 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय. पहिली सफलता म्हणावी लागेल, पहिला ब्रेक थ्रू म्हणावं लागेल एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ अर्थात या संघाचा विचार केला. हल्लीच रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची जी क्रिकेट स्पर्धा झाली होती त्या क्रिकेट स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलेला आणि तोच एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ अर्थात संघ मालक सन्मानसई अचित कदम यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय गुजरात वरना. हे सर्व खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वातील स्टारकश खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत देवगड नगरीमध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती प्रदीप पाटील उजव्या शैलीचा फलंदाज मॅन फ्रॉम गुजरात. चेंडू डाव्या एसटीवरनं वेगवान निघून जाताना दिसतोय अर्थात डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पंचांचा इशारा येतोय. अवंतर धावेचा चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतोय आणि अवंतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकताना दिसतोय. तो नाममात्र 4 धावा एका गडीच्या मोबदल्यात. 4 ला 1 प्रथम फलंदाजी करतोय शेट मग हायस्कूलच्या मैदानावरती
तो बालाजी क्लब राजकोट क्रिकेट संघ. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू मिड ऑफला क्लिअर करतोय, वेगाने निघून जातोय, लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. यंगस्टार ब्रँडेड चौकार आणि पंचांचा इशारा येतोय. चेंडू नो बॉल. होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि इथं मात्र फ्री हिटची संधी मिळेल ती फलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती ही चुकी झाली होती. क्रिकेटमध्ये तुम्हाला चुका लवकर लवकर सुधाराव्या लागतील. दोन विजयी संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. पहिल्या सामन्यातील विजेता संघ अर्थात दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ आणि सलग दुसऱ्या विजयाची नोंद कुठचा गोलंदाज संघ करेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर वेगवान चेंडू होता अर्थात फ्री हिटचा चेंडू. मोठा फटका टोलवायचा प्रदीप पाटीलचा हा प्रयत्न यावेळी फसला जातोय. लेग बाईचा इशारा येतोय आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकताना दिसतोय. 10 धावा एका गडीच्या मोबदल्यात. पहिलं षटक अमरेशचं आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडंसं षटक हे लांबतंय अमरेशचं, कारण 2 नो चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळाले. पॉवर प्लेचं षटक 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, म्हणजे एका बाजूला विचार केला तर मिड विकेट बाउंड्रीवरती आणि स्वीपर कव्हरवरती आपल्याला जयदीप भोंडिवले हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मालवण टोपीला बोर्डिंग कोण विसरेल. जयदीप भोंडिवलीची गोलंदाजी फलंदाजी. अमरेश पुन्हा एकदा वेगवान. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू टोलवलाय, मिड ऑफला क्लिअर करतोय, येतोय एक टप्पा घेतोय, 1 बाउन्स ओव्हर द रोप. यंगस्टार ब्रँडेड चौकार. सन्मान श्री निवृत्ती उर्फ बुवातारे नगरसेवक देवगड जामसंडे नगरपंचायत. सन्मान श्री संतोषजी तारी नगरसेवक. सन्मान श्री संदीपजी रुमडे. सन्मान श्री योगेशजी पारकर आणि श्री संतोषजी सकपाळ यांनी कित्येक दिवसांचं हे स्वप्न पाहिलं होतं. आज हे स्वप्न सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा फटका निघाला, धावफलक वेगाने बदललाय. 14 एक गडी बाद. यावेळी मिस टायमिंग फटका बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय फरदीन काझीचा. एकेरी धाव निघेल आणि एकेरी धावसंख्येने 15 धावा एका गडीच्या. या ठिकाणी सन्मानी अतिथी मान्यवरांचं आगमन होतंय. नितेशजी राणे साहेब यांचे अगदी जवळचे सहकारी उत्तमजी बिर्जे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. यंगस्टार क्रिकेट क्लबच्या वतीने यांचं स्वागत. आणि त्याचबरोबर दिनेशजी गावकर सर, एक लिजेंडरी खेळाडू ज्यांनी देवगडाचं नाव संपूर्ण सिंधुदुर्ग कोकणामध्ये केलंय, भल्या भल्या संघांचं प्रतिनिधित्व केलंय, त्यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडच्या वतीने या मानाच्या स्पर्धेमध्ये आपण दोघांचंही हार्दिक स्वागत. यावेळी सुरेख फटका म्हणावा लागेल. इनसाइड आउट. चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. जयदीप भोंडिवलीने प्रयत्न जरूर केले होते. नक्कीच इथं मदत मागितली जाईल. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल जयदीप भोंडिवले यांचं. आणि तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते पंचांकडनं. अर्थात ती सीमारेषा ओलांडली आहे चेंडूने की चेंडूला आतमध्ये पकडलं गेलंय हे पाहणं, त्याची शहानिशा नक्कीच केली जाईल. तोपर्यंत धावफलक आपण पाहतोय 15ला 1. फरदीन काझी खेळतोय, 3 चेंडूंचा सामना केलाय, 6 धावा जमवतोय. आणि प्रदीप पाटील 2 चेंडूंचा सामना केलाय, 4 धावांवरती खेळताना दिसतोय. आपण पाहतोय यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड प्रीमियर लीग 2025 आजची दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमधील सामना क्रमांक 3 मैदानावरती आपण पाहतोय. याची देही याची डोळा. पहिलं षटक आपण पाहतोय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडनं. अमरेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक थोडंसं लांबलंय अमरेशचं. नक्कीच चांगलं वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल जयदीप भोंडिवले या खेळाडूचं. संभाव्य चौकाराला रोखलं गेलंय. अर्थात षटकाची समाप्ती होईल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर बालाजी क्लब राजकोट क्रिकेट संघ फलंदाजी करताना 17 धावा एका गडीच्या मोबदल्यात. दोन्ही संघांमध्ये व्यावसायिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आमने सामने उभे टाकतायत. औचित्य यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड प्रीमियर लीग 2025 आणि नक्कीच दोन्ही संघांची प्रतिष्ठा आज बनायला लागलेली असेल. सलग दुसरा विजय नोंदवून
आजच्या रजनीमधील क्वार्टर फायनल सामना खेळण्यासाठी कुठचा संघ दाखल होईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थात कव्हर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक, पॉइंट शॉट गलीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक दिसतोय, फ्लाइंग स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग वरती एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड ऑन वरती एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, एक डीप लॉंग ऑफ वरती आणि दुसरा मिड विकेट बाउंड्री वरती. फरदीन काझी यावेळी स्ट्रायकरच्या दिशेने आघाडीचा बेनीचा फलंदाज, त्याला साथ देण्यासाठी प्रदीप पाटील नंबर 3 वरती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 3 चेंडूंचा सामना केलाय. 6 धावा बनवल्या आहेत प्रदीप पाटीलने. फरदीन काझी खेळतोय 3 चेंडूंवरती 6 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. अर्थात बॉलर बॅट टू फटका, गोलंदाज जयदीप भोंडिवले यावेळी ताबा मिळवताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक आपण पाहतोय एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडनं जयदीप बोंडिवले. उंची थोडीशी कमी आहे, मात्र क्रिकेटमध्ये नक्कीच कमान त्यांची वरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा आलेख वरता चढताना आपल्याला पाहायला मिळतोय. जयदीप बोंडिवले डावकर शैलीचा वेगवान गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू म्हणावं लागेल. चेंडू चकवतोय फरदीन काझीला. अर्थात या चेंडूवरती फरदीनकडे उत्तर नव्हतं. फरदीनला शांत ठेवण्याचं काम करतोय जयदीप भोंडिवले आपल्या गोलंदाजीवरती. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजीमधील अचूकता शोधण्याचा प्रयत्न, अचूक लाईन अँड लेंथ पकडण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाचा गोलंदाज जयदीप बोंडिवले. फरदीन यावेळी ऑन स्ट्रायकरवरती, प्रदीप नॉन स्ट्रायकरवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी इनसाइड आउट, सुरेख संपर्क, स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावफलक वेगाने बदललाय. 23-1 गडी बाद. यावेळी सुंदर मिनी हेलिकॉप्टर फटका, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. फटके पाहायला मिळाले. सुरुवातीला स्वीपर कव्हर, दिशा बदलली, परिणाम तोच पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जयदीप. यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट, चेंडू फेकून दिलाय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 2 टप्पा घेतोय, चेंडू सीमारेषा ओलांडतोय, चौकार. चौकार पाहायला मिळतोय. आक्रमण करतोय फरदीन काझी, नावाप्रमाणे फलंदाजी करण्याचा प्रयत्न, याही वेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधना जे भगदाड होतं ते अचूकपणे शोधलं गेलं आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. त्यानंतर मात्र बॅट तळपले फरदीन काझीची. 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळत आहेत. धावांचा वेग वाढवला गेला तो बालाजी क्लब राजकोट क्रिकेट संघासाठी फरदीन काझी याच्या बॅटमधनं. 2 षटका 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा 1 गडी बाद. सुमित ढेकणे आघाडीचा फलंदाज माघारी परतला, मात्र त्याची उणीव आम्ही कदापि भासू देणार नाही या ठाम इराद्याने फलंदाजी पाहायला मिळत आहे. ती फरदीन काझी आणि फरदीन काझीच्या साथीला प्रदीप पाटील नॉन स्ट्रायकर वरती पाहायला मिळतोय. 37 एका गड्याच्या मोबदल्यात 37 रन्स, 1 गडी बाद आपल्याला होताना पाहायला मिळतोय. जयदीप भोंडिवलेचं षटक हे तब्बल 20 धावांचं निघालं.
पहिलं षटक 17 धावांचं आणि दुसरं षटक आपण 20 धावांचं पाहायला मिळालं. पॉवर प्लेचे 2 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 37 एका गड्याच्या मोबदल्यात एका चांगल्या सुस्थितीत संघ पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकली बालाजी क्लब राजकोट क्रिकेट संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय तो या पहिल्या 2 षटकांमध्ये सार्थकी लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने विचार विनिमय करावं लागेल एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला, अर्थात गोलंदाजीमधील परती करावी लागेल एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला. अर्थात हीच धावगती राखली तर आजच्या दिवशी धावांचा विक्रम नोंदवण्याचा प्रयत्न असेल तो बालाजी क्लब राजकोट क्रिकेट संघाचा या मैदानावरती. साहिल वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडनं द्रुतगती गोलंदाज वेगवान राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुंदर फटका प्रदीप पाटील याच्या बॅटमॅनना निघतोय. चेंडू सीमा पार होतोय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. राहिला 2 निर्धाव षटक 1 विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली होती पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघाकडनं साहिल वांगणकरची. आज मात्र फलंदाज वर चष्मा दाखवताना दिसत आहेत. याही वेळी तीच री ओढण्याचा प्रयत्न प्रदीप पाटील कडनं, अर्थात वेगाचा अंदाज नव्हता. चेंडू शरीर वेधी आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकेरी धाव या दरम्यान पूर्ण होताना दिसत आहे. धाव फलक बदललाय. धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 41 धावा धाव फलकावर, 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. फरदीन काझी खेळतोय. 8 चेंडूंचा सामना केलाय. 25 धावांवरती खेळतोय तर त्याला सुरेख साथ देतोय प्रदीप पाटील. वैयक्तिक 11 धावांवरती फलंदाजी करताना दिसतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये भागीदारी करण्याचा प्रयत्न असेल, अर्थात ही भागीदारी एका मोठ्या भागीदारीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न असेल तो दोन्ही फलंदाजांचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुंदर फटका. चेंडू येतोय तो डीप पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. एक टप्पा घेतोय. चेंडू सीमा पार. चौकार. धावा एका गड्याच्या मोबदल्यात. फरदीनची बॅट तळपताना दिसत आहे. क्रिकेटमधील दर्जा सिद्ध करणारी ही फलंदाजी फरदीन काझीची. यावेळी मात्र चेंडू मिड ऑफ वर उडवलाय. चेंडू येतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने. एक टप्पा घेतोय. चेंडू बॅक टू बॅक. चौकार. राजकोट क्रिकेट संघाचं 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजांच्या समोर प्रश्न उभा राहतोय की या फलंदाजांना कसं रोखायचं. हा यक्ष प्रश्न उभा टाकतोय तो गोलंदाज यावेळी साहिलच्या पुढे. 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. फरदीन खेळतोय 34 धावांवरती. प्रदीप पाटील 11 धावांवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आताताईपणा नडला जातोय. चेंडू फ्लाइंग स्लीप मध्ये झेल पकडला जातोय आणि दुसरी शिकार प्राप्त होताना दिसतंय एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला. फरदीन काझी बॅक टू द पॅव्हलियन. या ठिकाणी यंगस्टार क्रिकेट क्लबच्या या भव्य दिव्य अशा स्पर्धेसाठी सागरजी जोईल आणि त्याचबरोबरने अण्णा चव्हाण या दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होतं. यंगस्टार क्रिकेट क्लबच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. आज दुसरा दिवस आणि दुसऱ्याही दिवशी जर पाहिलं सगळ्यांची मन जिंकून घेणारं हे पहिल्याच पर्वातील आयोजन चर्चा आहे अख्ख्या कोकणामध्ये. आपल्या दोघांचंही स्वागत असेल. धन्यवाद. सबस्क्रायबर आपण पाहतोय 70 स्पोर्ट्स. आतापर्यंत 9,50,481
हे सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये अजून हा टप्पा ओलांडला जाईल. 70-70 स्पोर्टवरती आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय आणि बऱ्याच भारतातील मोठमोठे क्रिकेट स्पर्धा 70-70 यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा आस्वाद घेता घेता तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता आणि लकी ड्रॉसाठी पारितोषिक आहेत. अँड्रॉइड मोबाईल, दुसऱ्या नंबरवरती मिक्सर, 3 नंबरवरती कूलर आणि होम थिएटर. तर 50 रुपयामध्ये तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता. सामन्याला सुरुवात होताना दिसतंय. यावी सुंदर फटका, स्विच हिट, चेंडू भिरकावून दिलाय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या पुढील जे सामने आहेत ते 5-5 षटकांचे जातील. हा पण 5 षटकांचा सामना आहे आणि मैदानावरती वादळ घोगवताना आपल्याला पाहायला मिळतंय. टेनिस क्रिकेट विश्वातील स्टारकश खेळाडू, रती महारथी, कागदावरची नावं आज सत्यात उतरताना पाहायला मिळत आहेत. शेठ मग हायस्कूलच्या मैदानावरती प्रदीप पाटील आणि प्रदीप पाटीलला साथ देण्यासाठी दीपक कडवी हा फलंदाज, मॅन फ्रॉम गुजरात. दोन्ही फलंदाजांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता, अर्थात संगीत धावफलक वेगाने बदललाय. 56 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ इथं समाप्त होताना आपल्याला 3 षटक 18 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 56 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या षटकाचा खेळ सुरू होईल. गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय एकेट स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडनं रवी बुंबक. अजून एक धुरंधर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय एकेट स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघासाठी. नक्कीच देवगड मध्ये आलात, देवगड नगरीमध्ये आलात तर नक्कीच आपण भेट द्या. हॉटेल वसंत विजय, हॉटेल सानिका आणि हॉटेल संतोषी आपल्यासाठी सुसज्ज आहेत. लोअर फुलटा चेंडू मिडांवरती, जो क्षेत्ररक्षक होता सापळा दबा धरून बसलेला, त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच ओव्हरस्टेपिंगची इथं मदत घेतली जाते तिसऱ्या पंचांची आणि त्यानंतर मात्र योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच येईल. मँगो नगरी, हापूस नगरी म्हणून देवगड शहराकडे पाहिलं जात आहे आणि देवगड शहरामध्ये जर आलात तर नक्की आपण भेट द्या. हॉटेल वसंत विजय, हॉटेल सानिका आणि हॉटेल संतोषी. तुम्ही या सर्व हॉटेलांमध्ये तुम्हाला शाकाहारी, मांसाहारी अशा मालवणी पद्धतीचा जेवणाचा आस्वाद घेता येईल. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड प्रीमियर लीग 2025 माननीय नामदार श्री नितीशजी राणे साहेब, मत्स्य आणि बंदर विकास मंत्री महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार चषक 2025. फेअर डिलिव्हरी, फलंदाजाला माघारी परतावं लागेल म्हणजे गडी बाद होताना दिसतोय तो बालाजी क्लब राजकोट क्रिकेट संघाचा प्रदीप पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. याची जागा घेण्यासाठी श्रेयस कदम, सिक्सर किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, लांब लचक मोठे फटके खेळण्यात जो खेळाडू व्यावसायिक क्रिकेटमध्ये एक वलय ज्याने आपलं निर्माण केलंय तोच श्रेयस कदम मैदानावरती पाहायला मिळतोय. धावफलक 56, 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती दीपक कडवी 6 या धावसंख्येवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, पॉइंट क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल इथं मात्र मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय. झेल सुटला त्यानंतर एकेरी धाव, त्याबरोबर दुहेरी धावसंख्येकडे मोर्चा पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांचा. पहिल्या चेंडूवरती खेळण्याचा अंदाज चुकला होता, त्यानंतर क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 58, 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक आपण पाहतोय. गोलंदाजीवरती रवी बुंबक हा एक धुरंधर गोलंदाज व्यावसायिक क्रिकेटमधील आणि रवी समोर मोठं आव्हान असेल ते व्यावसायिक क्रिकेटमधील तेवढंच एक मोठं नाव श्रेयस कदम आणि दीपक कडवी. यावेळी सुंदर डाव्या यष्टीवरचा चेंडू, फ्लिक ऑफ द रिस्ट, डीप काउ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
लवकर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीची सूत्र फरदीन काझीने हातात घेतली, प्रदीप पाटीलने त्याला साथ दिली आणि आता मात्र मैदानावरती यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय पॉइंटच्या दिशेने, डीप पॉइंटला एक टप्पा घेतोय, चेंडू सीमारेषा ओलांडतोय, यंगस्टर क्रॅकिंग, चौकार. प्रेझेंटेशन बॉक्स कडे यावेळी उजव्या इष्टीवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न, अर्थात खेळण्याचा प्रयत्न होता लॉंग लेग, डीप फाईन लेगच्या दिशेने. चेंडू निर्धाव गल्ला जातोय आणि इथं मात्र धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले मध्ये आपण पाहतोय उजव्या इष्टीच्या बाहेर गेला होता खेळण्यासाठी. नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत मागितली जात आहे बालाजी क्लब राजकोट क्रिकेट संघाकडून. अर्थात हा चेंडू निर्धाव असेल की अवांतर याची खात्री केली जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आणि योग्य तो निर्णय नक्कीच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. 68 गडींच्या मोबदल्यात दीपक कडवी खेळतोय 8 धावांवरती, 6 धावांवरती आणि श्रेयश कदम 3 चेंडूंचा सामना केलाय 12 धावा धावफलकावरती. कमी चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा जमवण्यासाठी ज्या खेळाडूला ओळखलं जातंय तो श्रेयश कदम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड प्रीमियर लीग 2025 याची ध्येय याची डोळा हा महासंग्राम पाहायला मिळतोय. आजची दुसरी रजनी. कालच्या रजनीचा विचार केला तर धाडसकळ गोवा क्रिकेट संघ या स्पर्धेची पहिली सेमीफायनल गाठतोय. जरी सेमीफायनल मध्ये धाडसकळ गोवा क्रिकेट संघ गेला तर मात्र कित्येक प्रेक्षकांची मनं जिंकली मनोज 11 कसवन तळवडे क्रिकेट संघाने. अफेअर डिलिव्हरी, चेंडू निर्धाव गल्ला जाईल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. श्रेयश कदम ऑन स्ट्राइक वरती पाहतोय तर नॉन स्ट्राइक वरती दीपक याला आपण पाहतोय आणि चौथे षटक रवी बुंबा हाताळताना दिसतोय. एके स्पोर्ट वरवडी क्रिकेट संघाकडनं पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट. श्रेयश कदम साठी हा चेंडू असेल. आतापर्यंत धावफलक 68 3 गड्यांच्या मोबदल्यात. आखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट पुल खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक नाही आहे. झेल खाली मात्र इथं जयदीप भुंडवले खराब कामगिरी करताना दिसतोय. एक साधं सोपा लॉलीपॉप झेल सुटताना दिसतोय. जीवनदान मिळतंय श्रेयश कदमला आणि जीवनदान हे श्रेयश कदमसाठी नक्कीच लाभदायक ठरेल की माघारी परतावं लागेल हे येणाऱ्या षटकांमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. रिप्लेमध्ये आपण पाहतोय फटका फसला होता, संपर्क अचूक नव्हता चेंडू आणि बॅटमध्ये जयदीप भोंडिवले आला होता लॉंग ऑफ वरती आणि इथं मात्र चुकी होताना दिसतंय. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नसते. धावफलक पाहायला मिळतोय 69 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. म्हणजे इनिंगची सांगता इतिश्री करणारे षटक एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडनं कुठचा गोलंदाज हाताळेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. 69 रन्स. तीन गड्यांच्या मोबदल्यात श्रेयश आणि श्रेयशच्या साथीला दीपक नॉन स्ट्राइक वरती. तर शेवटचं शतक हाताळतोय साहिल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुंदर फटका, रिव्हर्स स्वीपचा देखना फटका, डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर षटकार. श्रेयश कदमने आणि जे जीवनदान मिळालं त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उठवलाय श्रेयश कदमने. धावफलक वेगाने बदललाय. 75 3 गड्यांच्या मोबदल्यात 75 रन्स. शेवटचं षटक आपण पाहतोय साहिल पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान मारा करण्याचा प्रयत्न साहिलचा. यावेळी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जमिनीची मदत घेतली जाते. अर्थात लॉंग ऑफ वरती जयदीप भोंडिवले
पहिल्या प्रयत्नात थोडासा अडखळतोय, लॉंगनवरचा क्षेत्ररक्षक त्याला साथ देतोय आणि इथं मात्र 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. स्ट्राईक आपल्याकडे राखतोय श्रेयश कदम आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 77 3 गड्यांच्या मोबदल्यात 77 रन्स. साहिल दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट श्रेयससाठी. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साईडला फटका निघतोय लॉंगॉनवरती. सुरुवातीला चेंडू अडवण्यात धन्यता मानतोय तो क्षेत्ररक्षक. फेकी होतोय स्ट्राईक एंडच्या दिशेने, मात्र अचूक फेकी नव्हती. परिणामी एकेरी धावेची पावलं बघता बघता दुहेरी धावसंख्येकडे वळाली. क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती खूप महत्वाची. ती शारीरिक तंदुरुस्ती दोन्ही खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळतंय. श्रेयश कदम आणि श्रेयश कदमच्या साथीला दीपक कडवी. स्क्रीनवरती आपण पाहतोय सबस्क्रायबर 9,50,511. एकदा जोरदार टाळ्या या सर्व आमच्या प्रेक्षकांसाठी. ही दुसरी रजनी आहे. येणाऱ्या अजून रजनींमध्ये हे सबस्क्रायबर हा आलेख 70-70चा वाढताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. लोअर फुलटॉस चेंडू डाव्या स्टीवरचा अर्थात खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने प्रयत्न फसला जातोय. आणि इथं मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. डाव्या यष्टीवरती आडवा सापडतोय आणि पायचीच्या स्वरूपात LBW लेग बिफोर विकेट गडी बाद होतोय. बालाजी क्लब राजकोट क्रिकेट संघाचा श्रेयश कदम बॅक टू द पॅव्हलियन. बुवा तारी नगरसेवक देवगड जामसंडे, नगरपंचायत श्री संतोषजी तारी नगरसेवक, श्री संदीपजी रुमडे, श्री योगेशजी पारकर, श्री संतोषजी सकपाळ. आणि कित्येक दिवसांचं स्वप्न होतं, कित्येक महिन्यांचं, कित्येक वर्षांचं ते स्वप्न आज सत्यात उतरताना दिसत आहे. यंगस्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही भव्य दिव्य डे नाईट ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. बारावा खेळाडू आपला पाठवा राजकोट क्लब भरत राम नवीन फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय. बालाजी क्लब राजकोट क्रिकेट संघाकडनं 79 गड्यांच्या मोबदल्यात 79 रन्स फलंदाजी करताना दिसतोय बालाजी क्लब राजकोट क्रिकेट संघ. खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जमिनीला घरंगळ जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये स्वीपर कव्हरवरती क्षेत्ररक्षक वेगाने फेकी करतोय, मात्र फेकी येण्या अगोदर एकेरी धावेसहित दुसरी धाव पूर्ण होताना दिसतंय. ती भरत राम आणि त्याच्या साथीला दीपक या दोन फलंदाजांकडनं. धावफलक बदललाय 81 4 गड्यांच्या मोबदल्यात 81 4 गडी बाद. दीपक कडवी 6 धावांवरती, भरत राम 2 धावांवरती. साहिल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी खेळायचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू येतोय लॉंग ऑफ वरती. चेंडू चकवतोय क्षेत्ररक्षकाला. एक टप्पा घेऊन चेंडू सीमारेषा पार. यंगस्टर क्रॅकिंग चौकार. धावफलक 85-86 धावांचा पाठलाग करावा लागेल. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला दुसऱ्या इनिंग मध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. आपण नक्कीच फरदीन काझी ज्याने 12 चेंडूचा सामना केला, 34 धावा जमवल्या. सुमित ढेकळे ज्याने 2 चेंडूंवरती 1 धाव बनवली. 6 चेंडूंवरती 11 धावा. प्रदीप पाटील, दीपक गडवी 1 चेंडूंवरती 6 धावा. आणि श्रेयश कदम ज्याने 9 चेंडूंचा सामना केला 23 धावा. भरत राम ज्याने 2 चेंडूंवरती 6 धावा नाबाद पाहायला मिळत आहेत. इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 85-86 धावांचा पाठलाग करावा लागेल AK स्पोर्ट वडवडे क्रिकेट संघाला. तर या ठिकाणी यानंतरच्या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस होईल. दोन्ही पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालेले संघ नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. आणि या टॉस प्रसंगी उत्तमजी बिर्जे साहेब यांना विनंती असेल, आपण टॉससाठी या महत्त्वपूर्ण मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं. सन्माननीय उत्तमजी बिर्जे साहेब यांना विनंती असेल, आपण या ठिकाणी यायचं आहे. नितेशजी राणे साहेब यांच्या अगदी जवळचे सहकारी उत्तमजी बिर्जे साहेब इकडे उपस्थित राहिले. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस बॉक्समध्ये असतील मनीषजी पाटील.
धन्यवाद चंद्रकांत शेट्टे सर. चला या उत्तमजी बिर्जे आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि आजच्या वेळापत्रकातला हा चौथा सामना आहे जो सामना 5 षटकांचा असेल. दोन्ही संघांना जिंकायचंच आहे, त्यापेक्षा वेगळं काय करायचं नाही. आणि पाहूया ते वेगळे पण कोण जपते. या उत्तमजी आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणं पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतोय, हेड ऑर टेल असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. आणि कोण कॉल देईल? चला, सक्षम 11चे कॅप्टन कॉल देतील. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. धन्यवाद उत्तमजी. आपण दोन्ही कॅप्टनना शुभेच्छा देऊन आदरपूर्वक व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. बेस्ट ऑफ लक हे खूप महत्त्वाचं ही ऊर्जा देणारं वाक्य आहे आणि उत्तमजींच्या मुखातून आपण ऐकलं. या सक्षम 11 नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. मागच्या डावामध्ये जितूने चांगली सुरुवात दिली होती, थोडं स्ट्रगल पाहायला मिळालं. ओव्हरऑल मागच्या सामन्याबद्दल काय सांगेल, कारण तो अभ्यास खूप महत्त्वाचा आहे या पुढच्या सामन्यासाठी. मागच्या सामन्यामध्ये आम्ही फर्स्ट बॅटिंग करून टार्गेट सेट केला होता. आता आमचा प्रयत्न आहे की कमीत कमी धावांमध्ये रोखून समोरच्या टीमला आणि चेस करायचं. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट किती विकसित आहे, किती वास्ट आहे आपण सातत्याने पाहतोय आणि त्याचमध्ये त्या ग्रामीण क्रिकेटचा फायदा तुषार या सामन्यामध्ये तुमच्या संघाला उचलता येईल का? हो नक्कीच, कारण आम्ही सातत्याने कल्याण डोंबिवलीत खेळत असतो. जवळजवळ रोजच आमच्याकडे मॅच असते, तर त्याचा फायदा आम्हाला आता तर नाईट क्रिकेटही चालू आहे सध्या, त्याच्यामुळे त्याचा बेनिफिट आम्ही घेऊच. ऑल द बेस्ट फॉर इट. तर क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे सक्षम 11 आणि फलंदाजी करायची एन पी स्पोर्ट्स मीरा भाईंदर. निर्णयाकडे कसं पाहताय काय बोलले? काय आता निर्णय त्यांनी घेतला, बॅटिंग आम्हाला बॅटिंगचा दिला आहे, तर आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त धावा करायचा. संघामध्ये काही बदल नाही, तोच संघ खेळेल आणि चुका झाल्यात काही त्या भरून करायचा प्रयत्न करणार. जुचंद्र नगरी जिकडे आपण बिलॉंग करतायत, ज्या परिसरामध्ये सातत्याने वर्षभरामध्ये 20 ते 25 टुर्नामेंट्स होतात आणि आपण सातत्याने क्रिकेट खेळता, त्याचमुळे आता टीम लिडरशिप खूप महत्त्वाची आहे. त्याचमुळे आता कसं पाहताय या सामन्याकडे लीड करताना? नक्कीच सगळ्यांनी चांगला परफॉर्मन्स केला. काहीतरी चुका झाल्या आमच्या, त्या आम्ही खरंच आता या मॅचमध्ये भरून करण्याचा प्रयत्न करणार. ऑल द बेस्ट फॉर इट. तर नाणेफेक जिंकलेली आहे सक्षम 11 या संघाने नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेल्या फलंदाजी करायच्या एन पी स्पोर्ट्स मीरा भाईंदरला. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये. ऐकूया ज्युनियर भूषण मुंबई भूषण मॅच टाइम स्पोर्ट्सचे ओनर मिस्टर चंद्रकांत शेट्टे सरांना. इट्स सो टू यू. स्टे ट्यून ऑन 77 स्पोर्ट्स. धन्यवाद. स्वागत असेल सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडची ही मानाची स्पर्धा यंगस्टार प्रीमियर लीग आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना आहे. मॅच नंबर 3. विजेते खेळतात एकमेकांच्या विरोधात. जिंकेल तो मात्र आजच्या रात्रीतील शेवटच्या 6व्या मॅचसाठी होईल क्वालिफाय आणि जो होईल मात्र या ठिकाणी पराभूत त्यांना मात्र संधी असणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या डावात फरदीन काझी नावाचं वादळ आलं, 34 धावा त्यांनी केल्या. त्यानंतर जर पाहिलं तर श्रेयस कदम यांनी चांगली कामगिरी केली आणि त्याच्या जोरावर मात्र धावसंख्या उभारली गेली आहे 85. जिंकायला करायच्यात 86. 5 ओव्हर आहेत आणि 5 ओव्हरमध्ये करायच्यात या 86. तसं पाहिलं तर मोठं आहे, परंतु अशक्य नाही आहे. बंटी बद्रिके एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे ओमी केनी. येस बंटी, ज्यांनी मिडपाऊटच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतलं होतं आणि आज त्यांनाच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जोडीला ओमी केनी धुमाकूळ घातला टेनिस क्रिकेटमध्ये यांनी देखील. आणि त्यांना रोखण्यासाठी जर पाहिलं गोलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळत आहेत गुजरातच्या सौराष्ट्र परिसरातील गोंडल गावचे एक जबरदस्त गोलंदाज पाहायला मिळत आहेत, राजदीप जाडेजा. पाहूया राजदीप कशा प्रकारची फिरकीपटू आहेत राजदीप. परंतु समोर बंटी बद्रिके आणि जोडीला जर पाहिलं तर ओमी केनी ही जोडी आहे. लक्ष मोठं आहे, अशक्य नाहीये, प्रयत्न त्यासाठी करावेच लागणार आहेत. पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे कॅच पकडण्याचा प्रयत्न, हवेमध्ये सुरही मारला परंतु कॅच हातातून सुटली आहे. आणि तिकडे पहिल्या बॉलवर चांगला प्रयत्न होता परंतु कॅच नाही झाली आहे. 1 रन आली आहे. सावर्डेहून स्वानंद देखील आवर्जून उपस्थित आहेत. क्रिकेट प्रेमी मात्र दूरवरून या मॅचेसचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. सगळ्यांचं स्वागत असणार आहे. ओमकार केणी मागील मॅचमध्ये सामनावीराच्या पुरस्काराचे मानकरी राहिले होते, हिरो ऑफ द मॅच राहिले होते. पाहूया तेच मैदानाच्या आतमध्ये ओमी केणी. चांगला बॉल सन्मान दिला. या चांगल्या बॉलचा मेरिटवर क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात. 1 धाव मात्र घेतली गेली आहे. पहिल्या डावात देखील जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली फलंदाजांची.
पाहूया, अपेक्षा मात्र दोघांकडून देखील असणार आहे. मॅच मोठी आहे परंतु अशक्य नाही. या षटकार चौकाराची आतषबाजी पहिल्या डावात झाली तर दुसऱ्या डावात का नाही होणार? तुम्ही केले तर आम्ही देखील करणार, कारण बॉल तुम्हालाही त्याच कंपनीचा आहे, खेळपट्टी तुम्हालाही तीच आहे आणि मैदानाची लांबी तुम्हाला सुद्धा तीच आहे. त्यामुळे प्रयत्न इकडे करावेच लागतील. टप्प्याचा बॉल ओढून खेळला, समोर मारलाय आणि इकडे बंटीच्या बॅटमधून आलेला फटका सीमा रेषा पार, षटकार. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 8 वर षटकारता खेळला गेलेला आहे. यस डीजे थोडस लक्ष द्या इकडे. राजदीप फिरकीपटू आहेत गुजरातचे, गोंडलचे. टप्प्याचा बॉल होता, यावेळेला दिशा स्क्वेअर लेगची आहे. बंटी तुटून पडलेत. हाही बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 चौकार. संकेत गोगटे उद्योजक, सुयोग ट्रेडर्स याचे सर्वेसर्वा, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अभिषेक गोगटे यांचंही इथं शुभ आगमन होत आहे. आणि सन्मानसी लहरीकांत पटेल शहर व्यावसायिक, तर या तिन्ही मान्यवरांचं इथं शुभ आगमन होत आहे. खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या. यावेळेला मात्र फटका बसताना पाहायला मिळतोय आणि 2 जबरदस्त फटके, परंतु त्यानंतर राजदीप जडेजा यांची जादू. विकेट. सन्मानसी संकेत गोगटे उद्योजक, सुयोग ट्रेडर्स, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अभिषेक गोगटे आणि सन्मानसी लहरीकांत पटेल शहर व्यावसायिक, तर यंगस्टर क्रिकेट क्लबच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आज पहिलं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत, परंतु विकेट सुद्धा आलेली आहे. 12 धावा धावफलकावर आहेत. मैदानाच्या आतमध्ये मागील मॅचचे दोन्ही हिरो, एका बाजूला ओमी केनी, दुसऱ्या बाजूला प्रथमेश पवार नाणक, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 86 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागणार आहे. मॅच संपलेली नाही आहे, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण जो जिंकणार आहे आजच्या रात्रीतील शेवटच्या सामन्यामध्ये मात्र पात्र देखील होणार आहे. पाहूया त्याच्यामुळे कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाते. बॅट चिकडा घेत बॉल मागे जाईल, तिकडे फिल्डर आहेत, रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. पहिली ओव्हर संपली, धावसंख्या झाली आहे 12. 1 विकेट माघारी परतलेली असताना टीम AK स्पोर्ट्स यांची. मोठा आहे, परंतु त्याच्यासाठीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. इम्रोज येत आहेत गोलंदाजीसाठी. इम्रोज खान ठाण्याच्या महागिरीचे असणारे एक जबरदस्त गोलंदाज. आणि त्यांचे देखील फॅन अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही मॅच असू देत आवर्जून पोहोचतात. इम्रोज एका बाजूला आहेत, ओमी केनी एका बाजूला आहेत. बॅटिंग करावी लागेल. चांगले खेळत आहेत, चांगल्या फॉर्मात आहेत. याही महत्त्वाच्या मॅचमध्ये बॅटिंग करावी लागेल त्यांना. लोवर फुल टॉस बॉल, त्याला पाठीमागे खेळायचा प्रयत्न होता. फिल्डर आहे तिकडे
आणि तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली आणि धाव देखील घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. अतिशय चांगलं स्पर्धा पाहायला मिळते, चांगली विद्युत रोषणाई आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रेक्षकांसाठीच्या प्रेक्षक गॅलऱ्या लक्ष वेधून घेत आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत. आज देखील कालच्या तुलनेमध्ये आज प्रेक्षक जास्त आहेत. स्पर्धा जसजशी पुढे जाईल ना ही प्रेक्षकांची गर्दी आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे. कारण कोकण म्हणजे क्रिकेट प्रेम आणि क्रिकेट प्रेम म्हणजे कोकण हे समीकरण राहिलेलं आहे. उड्या पडतात कोकणातल्या प्रेक्षकांच्या या खेळाडूंना पाहण्यासाठी, मॅचेस पाहण्यासाठी, स्पर्धा पाहण्यासाठी. बिग हिट फटका समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय. इकडे नानाच्या बॅट मधून आला एक दर्जेदार फटका. वा नाना वा. 4. त्याचाच फायदा बॉलला येऊ दिलं, थोडंसं फिरू दिलं आणि त्यानंतर बॅट फिरवली आणि बॉलला 4 धावांमध्ये परावर्तित केलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहायला मिळाला नाना यांचा हा स्ट्रोक. धावसंख्या 4 ने पुढे जात असताना पाहायला मिळते 17 धावा. प्रयत्न मात्र सातत्याने सुरू आहेत धावांचा पाठलाग करण्यासाठी देखील. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे प्रोटेक्शन आहे. दीपक गडवी येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते 18 वर. ओमकार केणी म्हणजे जोमी केणी आणि जोडीला प्रथमेश पवार नाना या 86 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. लक्ष हळूहळू मोठं होऊ लागले, परंतु जर का षटकार चौकार आले हे लक्ष छोटं देखील होणार आहे आणि त्याचे प्रयत्न करावे लागतील. बुवा तारी म्हणजेच निवृत्ती तारी, त्याचबरोबर जर पाहिलं तर संतोषजी तारी, संदीपजी रुमडे. यावेळेला फटका समोर खेळतायत. तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्याच दिशेने चेंडू जाईल. प्रदीप पाटील होते तिकडे आणि ओमी केनी आउट. जागा घेण्यासाठी विकी मुंबईकर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आमचे पंच देखील जर पाहिलं तर अक्षयजी कोळंबेकर, मेघेशजी मोंडकर, आशिषजी मालवणकर, विश्वनाथजी लिंगायत खूप चांगली कामगिरी करतायत. माझ्याबरोबरने मीरा भाईंदरचा आवाज मणिजी पाटील सर, त्याचबरोबरने प्रसादजी जाळके सर, प्रदीपजी देऊळकर सर खूप चांगली कामगिरी करतायत. आमचे सगळे गुणलेखक देखील तेवढीच चांगली कामगिरी करतायत. या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि कालचा दिवस जसा दर्जेदार राहिला आजही तेवढाच दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा कराव्या लागणार आहेत. लुमोईका मोठ्या लक्षाचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 86 या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या उभी राहिली आहे आणि त्याचं कारण आहे पहिल्या डावामध्ये फरदीन काझी बरसले होते. सध्याच्या घडीला ज्या खेळाडूला पाहण्यासाठी गर्दी होते तेच इकडे आलेत. यावेळेला आल्या पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका खेळलाय. विकी मुंबईकर यांच्या बॅटमधून येतोय चौकार. कोणत्याही परिस्थितीत मॅच सोडायची नाही हा निर्धार केलाय बॅटरने. टप्प्याचा बॉल, शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर नव्हतं. खेळायचं होतं मिड विकेटला, बॉल गेला समोर. मिड ऑनचे फिल्डर मागे गेले आणि पकडली कॅच. मध्ये 64 अजूनही पाहिजे आहेत, म्हणजे 18 मधले 10 तरी बाहेर मारावे लागतील षटकारासाठी. त्यावेळेला मॅच बनेल, म्हणजे मॅच बनू शकते.
पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. कोकणामधील क्रिकेट अगदी आपला टेनिस बॉलचा क्रिकेटचा खेळ जर पाहिला ना तर दसऱ्यापासून सुरू होतो आणि त्यानंतर अगदी हळूहळू मात्र तो बहरात येतो. बऱ्याच ठिकाणी तो उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्च एप्रिल मे मध्ये थोडासा कमी प्रमाणात होतो. या कालावधीमध्ये नाईटच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असतात आणि अशीच एक नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आनंदवडला आपण पाहिलं, मिडबावची स्पर्धा पाहिली, काही दिवसापूर्वी जर पाहिलं तर सावर्डीची पाहिली. यावर्षी रत्नागिरी मिस केली आहे खरी, परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी आणखीन एक मात्र विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. नाना आऊट. मध्ये देखील सुप्रीमो ट्रॉफी सारखी मानाची स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे. पुण्यामध्ये प्रहार ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमदार ट्रॉफी भिवंडी आपल्या भेटीला येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे. पुढल्याच आठवड्यापासून बाबा महाराज चषक सातारा या ठिकाणी स्पर्धा होईल. त्याचबरोबर खासदार तटकरे साहेब चषक ही स्पर्धा देखील आपल्याला श्रीवर्धन तालुक्यामध्ये पाहायला मिळणार आहे. अशा एक ना अनेक स्पर्धा आपल्या भेटीला येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहेत. टेनिस क्रिकेट विश्व या हंगामात जर पाहिलं तर भारत चषक देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. अशा विविध स्पर्धा आपल्या भेटीला टेनिस क्रिकेटमध्येच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. त्यातील सगळ्यांची उत्कंठ असणारी स्पर्धा आणि मानाची प्रतिष्ठेची यावर्षी पारितोषिक 12 लाख आणि 10 लाख आहे जरूर, परंतु जो विजेता होईल त्या 11च्या 11 खेळाडूंना मोटरसायकल मिळणार आहेत. सिरीजसाठी 4 व्हीलर कार, बेस्ट बॅटर बॉलर, वैयक्तिकसाठी देखील 2 व्हीलर असणार आहे. 9 ते 13 एअर इंडिया कॉलनीचं ग्राउंड, एअर इंडिया ग्राउंड सांताक्रूज मुंबईला पाहायला विसरू नका. सुप्रीमो हा समोरच्या बाजूला कट्ट्यावर जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे तिकडनं खाली उतरायचं. प्रेक्षक गॅलरीमध्ये बरीचशी जागा आहे, त्या ठिकाणी जायचं आहे. त्या कट्ट्याची कॅपॅसिटी कमी आहे, कोसळण्याची शक्यता देखील असू शकते. त्याच्यामुळे सगळे जे बसलेत ना त्या सगळ्यांना विनंती आपण खाली उतरा, कारण प्रेक्षक गॅलरीमध्ये जागा आहे. या वेळेला स्ट्रोक मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. मिड विकेटला बॉल जाईल, सीमारेषच्या दिशेने अडवलाय त्या ठिकाणी बॉल. सगळे प्रेक्षक आमची कळकळीची विनंती आव्हान असेल आपल्याला जे कट्ट्यावर बसलेले आहेत प्लीज खाली उतरा. गॅलऱ्यांमध्ये बरीचशी जागा आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन स्थानापन्न व्हा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपली बैठक व्यवस्था तिकडे केलेली आहे. राजेश नायडू, गांधीधाम एक्सप्रेस, फुलटॉस बॉल, त्याच्यावर हल्ला चढवलाय जरूर, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. राजेश नायडू यांच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. क्रिकेटमधील एक महत्त्वाची स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. यंगस्टार पहिल्याच पर्वात भाव खाऊन जाते ही स्पर्धा. कोकणातील क्रिकेटची चर्चा आपण करत होतो. पावसाळी क्रिकेट देखील अलीकडे वाढू लागलेला आहे. मग जशी कट्टा मालवणची मयूर स्पोर्टची स्पर्धा असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर काही स्पर्धा आपल्याला रत्नागिरीमध्ये देखील होताना पाहायला मिळतात. सावर्डी चिपळूण परिसरामध्ये देखील पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा येताना पाहायला मिळतात. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये कोकणात पावसाळी क्रिकेटचं देखील लोण पसरू लागलेलं आहे. 5 विकेट 23 धावा. मॅच आता हळूहळू एकतर्फीच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते, कारण 86 धावांच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एका मागोमाग एक विकेट आल्या. दबाव मात्र गोलंदाजांनी निर्माण केला. त्याचं कारण आहे तर तुम्ही काहीतरी व्हेरिएशन करू शकता तुमच्या प्रोटेक्शनला धावा असतील तर, आणि तेच पाहायला मिळालं. बाहेर येऊन खेळलेत, पुढे सरसावत खेळलेला स्ट्रोक अक्षय आलेत. जोडीला प्रितेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाळकुमचे खेळाडू आहेत ठाण्याचे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पनवेलच्या सावळे गावचे खेळाडू आहेत, परंतु गुजरातचा हा गोलंदाज देखील तेवढ्याच चर्चेत आहे. मुंबईपासून दुबईपर्यंत राजेश नायडू या नावाची देखील चर्चा होताना पाहायला मिळत असते. कमी गती, व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीने करतात. हळूहळूवर पद्धतीने आला हा चेंडू कळलाच नाही. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर फक्त 24.
ह्याच मैदानावर सातत्याने क्रिकेट खेळणारे आज स्पर्धेचं आयोजन करतायत. यंगस्टरला खूप मोठी परंपरा आहे. अगदी आज नाही तर कित्येक वर्षाची परंपरा. जिल्ह्यातील नामवंत संघांच्या यादीमध्ये यंगस्टरचं नाव घेतलं जातं आणि आज या यंगस्टरच्या वतीने या मैदानामध्ये ज्या मैदानात यंगस्टर सातत्याने सराव करतात या देवगड हायस्कूलच्या क्रीडांगणावर मात्र यंगस्टरची मोठी स्पर्धा सगळे यंगस्टरचे खेळाडू आयोजित करतायत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे राजदीप जाडेजा जादूगर आहेत, जादू दाखवतायत, बॉलला वळवतायत. यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला हा चेंडू. प्रत्येकजींनी देखील खूप चांगलं काम केलंय. त्यांच्याही नावाची चर्चा किंवा ब्रँडची चर्चा सातत्याने होते. कमी गतीने बॉल टाकला होता, त्याला समोर खेळले, परंतु फिल्डर आहेत श्रेयस कदम, त्यांच्याच हातात बॉल जाईल. आणखीन एक विकेट. वाह, आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी दबाव निर्माण केला आहे. पुढल्या दोन्ही टीम आपण जरा रेडी व्हायचं आहे. ही मॅच संपल्या आपली मॅच लगेच सुरू होणार आहे. आता त्याच्या दिशेने देखील ही वाटचाल होताना पाहायला मिळते. बालाजी क्लब राजकोट चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. कदाचित सुप्रीमो ट्रॉफीची तयारी सुद्धा इकडे सुरू आहे. वाह, चांगली गोलंदाजी राजदीप जाडेजा. आणि आता फक्त एक षटक शेवटचा 6 चेंडू आणि 61 मॅचची औपचारिकता बाकी आहे. गंगाधर इंगोले नवी मुंबईचे एक वेगवान गोलंदाज. नवी मुंबईच्या दिवा गावातून दिवा कोळीवाडा या गावातून 2 खेळाडू सध्या चर्चेत आहेत. एक ओमिगेनी आणि दुसरे जर पाहिलं तर गंगाधर इंगोले. यानंतर देखील एक महत्त्वाचा सामना असेल. नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे. नितीनजी वारे यांचा असणार आहे.
आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सुनीलजी नारकर साहेबांचा देखील एक बलाढ्य संघ आपल्याला या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळालाय. त्यामुळे या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी औपचारिकता या मॅचची बाकी आहे. कधी एकदा सामना संपतोय असं होत असणार आहे. परंतु पाहूया प्रितेश आणि साहिल, जर का या मॅच ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आला, तुमचा पुढल्या मॅच मधला नंबर बदलू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला फटका खेळावा लागणार आहे. प्रितेश, अखू टप्प्याचा बॉल, मागणी केली मोठ्या फटक्याची, लगेच पुरवठा झालाय. या षटकार SR. लागू देत प्रितेश. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फटका फसलाय. फिल्डर त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. विकेट नंबर 7. लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. जयदीप आलेत बॅटिंगसाठी. केवळ 2 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी या मॅच मधील बाकी आहे. एक मोठा विजय आणि मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल बालाजी क्लब राजकोट टीमची पाहायला मिळते. काफी जबरदस्त परफॉर्मेंस बालाजी क्लब राजकोट का यहाँ देखने मिला. देवगढ़ के अंदर वनराज सिंह गोयल साहब और इनकी ये टीम जयदीप जेडी यस, या ठिकाणी आपण पाहू शकता